नमस्कार श्रोते मित्र हो. श्रोते मित्र हो, तुम्ही ऐकताय द.स. काकडे यांची पंचफुला ही कादंबरी. पण तत्पूर्वी तुम्ही अजूनपर्यंत जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, म्हणजेच तुमच्याकडनं चुकून चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल, तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात द.स. काकडे यांच्या लेखणीतनं साकारलेली कादंबरी पंचफुला. ह्या कादंबरीचा भाग 13वा. खंडा मुकुटरावांनी हत्यारं हातात घेतली तेव्हा गावातल्याच लोकांची पळापळ होती. भुजंगराव आणि त्यांचे साथीदार कधीच नदी पार झाले होते. लुटालुटीनं भयभीत झालेले भेदरट तेवढे पळत होते. मुकुटरावांच्या सोबतीचे हत्यारकरी बघून भुजंगरावांचे मघासचे लोक आहेत का काय या भ्रमानं ते आणखीन घाबरले होते. पण मुकुटरावांनी खरी परिस्थिती सांगितल्यावर त्यांनी सगळं ऐकलं होतं, कथन केलं होतं. गावात लुटालूट झाली ती पैशा अडक्याची. वाणी पार नागावला गेला होता. कुणी मोकळ्या मनानं दिलं तर त्याला मारहाण होत नव्हती. काही दिलं नाही की घराबाहेर काढून मारहाण, मग घरातलं लुटलं जाई. अफवांचा सुकाळ झाला होता. ही पोरगी लुटली, त्याची बायको पळवली, नको नको ते सगळं बोललं गेलं होतं. सगळा गाव मुकुटराव खंडानं आपल्या धारकऱ्यांसोबत पालथा घातला. घाबरू नये म्हणून सगळ्यांना दिलासा दिला. त्याच रात्री गस्त सुरू होईल असं सांगण्यात आलं. लोकांच्या समाधानासाठी पोलीस कुमक मागवायला किसना पैलवान तालुक्याच्या पोलीस ठाण्यावर पाठवण्यात आला. मुकुटराव खंडा वाड्याजवळ आले तर वाड्याच्या दरवाज्याची नासधूस झाली होती. उंबऱ्यात रक्ताचा सडा पडला होता. दार उघडं होतं. उघड्या दरवाज्यातून ते आत गेले तर तिथे बरीच पायताणं पडलेली, हत्यारं पडलेली, भाले, फरशा, कुऱ्हाडीचे फाळ बाजूला पडलेले, तर दुसऱ्या बाजूला त्यांचे दांडे. काही तलवारीही पडल्या होत्या. शेवंता तशीच पुढे आली. तिने त्यांना दिवाणखान्याकडे नेलं. तिथे वाड्याचे 6ही पहारेकरी जखमा बांधून पडलेले होते. मुकुटरावांना बघताच बंक्या कुशीवरनं हलकेच उठला. मुकुटरावांनी त्याला खुणेनं बसायला सांगितलं. त्याचा डावा दंड गोळीनं जखमी झाला होता. तो मुजरा करायला उठायला लागला तर मुकुटरावांनी त्याला प्रेमभरानं तिथेच बसवलं. त्याच्या बांधलेल्या जखमीवरनं हात फिरवला. रंग्या, धर्मा, रत्न्या सगळे पहारेकरी मुकुटरावांनी बघितले ते शांत झोपले होते. त्यांची चिंता करावी एवढ्या त्या भयानक नव्हत्या जखमा. तरी 2-3 महिने त्यात जाणार होतेच. मुकुटराव आणि खंडा माडीवर आले तर तिथे गादीवर रायभान पडलेला आणि त्याच्या पायाजवळ पंचफुला. त्या दोघांना बघताच मुकुटरावांच्या अंगाचा भडका उडाला. याच रायभानमुळे आपण कुस्तीत मार खाल्ला. पंचफुलानं मुकुटरावांकडे बघितलं. ते आबोल होते. रायभानकडे ते त्रयस्थपणानं बघायला लागले. रायभान या माडीपर्यंत आला कसा? ह्या गादीवर आपल्याशिवाय कोणीही झोपू शकत नाही, पसरू शकत नाही, आणि रायभान इथे गळ्यापर्यंत आपली शाल पांघरून झोपलाय आणि त्याच्या पायाजवळ दासीसारखी पंचफुला बसली आहे. आपल्याजवळ अशी पंचफुला कधी बसली नाही, आणि ती रायभानजवळ. इनामदार, पंचफुला बोलली, पण मुकुटरावांनी मान दुसरीकडे वळवली. तिच्याकडे बघायचंही त्यांनी टाळलं. ते आणि खंडा झोपाळ्यावर टेकले. अहो, लय दुखावले ते, लय मोठी जखम झाली यांना. तिथं दिसत नाहीये, मुकुटराव म्हणाले. पंचफुला सावकाश उठली. रायभानच्या ओठातनं लाळ झिरपत होती, त्यामुळे तोंडावर माशा बसायला लागल्या होत्या. तिने हलकेच आपल्या बोटानं ती लाळ आपल्या पदराला पुसली. माशा हकलल्या. मग तिने रायभानच्या अंगावरची शाल काढली. तर रायभानच्या मांडीची जखम पंचफुलाच्या पातळाच्या पदरानं बांधलेली. पंचफुला जखम पातळाच्या पदरानं बांधली. हा, येळच तशी होती की हितनं हालायला वेळच नव्हता ना. मांडीत गोळी रुतली होती, ती काढायला लागली. रायभानच्या मांडीतनं गोळी कोणी काढली? मीच काढली की, पंचफुला अभिमानानं म्हणाली. मुकुटरावांचा स्वर फाटला होता. रायभानच्या मांडीतनं पंचफुलानं गोळी काढली, इतका तिला त्याची विषयी आत्मीयता. इनामदार, रायबानं धनगरी पठ्ठे आणले म्हणून हा वाडा जागेवर राहिलाय. रायबांचा बाहेरनं मार, इकडं बंक्याचा मार आणि पहारेकऱ्यांचा मार म्हणून भुजंगरावांना पाळायला लागलाय. हा, हे मात्र खरं आहे बरं का, खंड्या वस्ताद म्हणाला. भुजंगरावाला रायबानं लोळवलं नाही. भुजंगरावांनी रायबानावर गोळी झाडली, ते खाली पडले, मग मी लढाईत उतरले, मग भुजंगरावांना जायला लागलं.
छान केलं. अरे हा इनामदार विचारायचं राहिलं. काय? कुस्तीचा इनाम तो इनामदारांना मिळाला. खंडा वाजतात म्हणाला, खरंच का? पंचफुला हर्षातिरेकानं बोलली. हो, पण तो इनामदार मी नाही. पंचफुलाचा चेहरा साफ रडवेला झाला. तिने मान खाली घातली. तिने मुकुटरावांकडे बघितलं. ते खिडकीतनं रुक्षपणे कुठेतरी बघत होते. मुकुटरावांचं वागणं तिला खटकलं, कारण पराभवसुद्धा ते हसत हसत स्वीकारतात हे तिला माहिती होतं. पण एवढा रुक्ष स्वभाव ती पहिल्यांदाच अनुभवत होती. आपला आणि भुजंगरावांचा संवाद त्यांना सांगावा का? पंचफुलानं सांगायला तोंड उघडलं, पण तिने पुन्हा तोंड मिटलं. त्यांचा कुस्तीत पराभव झालेला असताना आपलं बोलणं काय सांगायचं? आज पराभव मुकुटरावांचा नाही तर आपला झालाय. ती गप्प झाली, तशीच खाली गेली. इनामदार निघू का मी? खंड्याने विचारलं. थांबा की वाजतात. रायबांची व्यवस्था? रायबांची व्यवस्था म्हणजे? पैलवानी डोक्याच्या खंड्याला काही कळलं नाही. तेवढ्यात तिथे पंचफुला दुधाचे 3 ग्लास घेऊन आली. खंडाने दूध घटाघटा पिऊन टाकलं, पण मुकुटरावांच्या हातात ग्लास तसाच होता. त्याकडे बघत खंडाच म्हणाला, इनामदार दूध पिताय ना? दूध नाही, विच्छा नाही वसतात. का हो? आमच्या तोंडचं पाणी पाळायला लागलंय. का काय झालं? काय काय सांगून उपयोग? जे झालंय ते फक्त आमच्या मनाला माहिती. काय झालंय तुमच्या मनाला? पंचफुला बोलली. पंचफुला, आता पुढे काय करायचं? मुकुटराव वेगळ्याच भावनेत बोलले. रायभान झोपेत केलं, तोंड वाचलं. तशी पंचफुला म्हणाली, रायभान दूध पिताय ना? रायभान पुन्हा झोपला होता. त्याने अंग फक्त चाळवलं आणि तो तसाच शांत झाला होता. तो जागा असल्याचं चिन्ह दिसत नव्हतं. वस्ताद, रायभांची व्यवस्था कशी करायची? मुकुटराव दुधाचा ग्लास हातातच ठेवत म्हणाले. रायभांची व्यवस्था इथंच राहीन. पंचफुलाच्या स्वरात ठामपणा जाणवत होता. आणि त्याच्या घरची माणसं? काय? त्याच्या घरची माणसं? आणि आपण कोण आहे मग? आपण या रायभांचे कोणी नाही का? अहो, ते आपल्या घरच्यासारखे, म्हणून मी इथं माडीत आणलं त्यांना. त्यांची सेवा केली, माझ्या पातळाचा पदर फाडला, त्यांची जखम बांधली. त्यासाठी मला अंगावरचं पातळ बांधायला लागलंय. म्हणजे तू अंगावरचं पातळ फाडलंस आणि जखम बांधलीस? हा इनामदार. अहो, रायभांसारख्या पराक्रमी पुरुषाचा जीव वाचवण्यासाठी मी हवी ती किंमत मोजली असती. तुम्ही साध्या पातळाच्या पदराचं काय घेऊन बसला? मुकुटरावाचं डोकंच गुंग झालं. रायभांवर पंचफुलीचं प्रेम नक्कीच असावं, त्याशिवाय का ती इतकी बोलतीये? इनामदार, धनगर मागाशी रायभानला नेत होती, मी नेऊन दिलं नाही का? तुम्हाला रायभानला बघायला हवं. मग तेही खरंच आहे म्हणा. मुकुटराव खोटंच बोलले. तेवढ्यात वाड्याच्या दरवाज्यात बैलगाडी आली आणि गाडीतून उतरताच रडारड सुरू झाली. रायभानचे म्हातारे आईवडील होते ते. रायभानची आई आपलं तोंड झोडत, हंबरडा फोडत मैदानात आली. पंचफुला लगबगीनं खाली गेली. तिने त्या दोघा वृद्ध जीवांना थोडं थोपटलं. रायभान ठीक असल्याचं सांगितलं. मग त्या दोघांना घेऊन ती वरती आली. रायभान सुखरूप आहे हे दाखवलं. रायभान सुखरूप असल्याचं बघून म्हातारी म्हणाली, पोरी, तुझंच नाव का ग पंचफुला? वय आई. तशी म्हातारी पुढे आली. आपला सुरकुतला हात तिने पंचफुलाच्या डोक्यावरनं मायेनं फिरवला आणि म्हणाली, औक्षवंत वशीन पोरी. आमच्या समध्या धनगरांनी तुझ्याविषयी सांगितलं. लय भादरी नाहीस तू. रायभानाला तू वाचिवलं. तू नसती तर आमचा रायभान खपला असता. रायभाननं आपल्या आईचा आवाज ऐकला आणि डोळे उघडले. म्हातारीनं लेकाला बघितलं. रायभान काहीसा हसला, उठायला लागला तर मांडीत कळ आली. आपण गोळीनं जखमी झालोय हे त्या वीराच्या लक्षातच नव्हतं. पंचफुलानं त्याला तसंच पडून राहायला सांगितलं, तरी तो पाठीने मागे मागे सरकला. पंचफुलेनं लोडाची गुंडाळी त्याच्या पाठीकडे सरकवली. आता रायभान व्यवस्थित पाठीवर मागे टेकून बसला. मुकुटरावांकडे त्यांनी बघितलं तर मुकुटराव सुन्न दिसत होते. रायभाननं ओळखलं की ते कुस्ती हारले बहुतेक. इनामदार, आखाड्याकडे यांना अर्थ गावात भुजिंगरावानं चाल केलेली, म्हणून तिकडं यायचं सोडून मला हिथं अडकून पाडावं लागलं. त्यामुळे तुमची कुस्ती बघायची राहिली हो. वस्तादला रायभानचा मुद्दा पाटला. रायभान इथे नसता तर वाड्याचा दगडसुद्धा भुजंगरावांनी ठेवला नसता. पण मुकुटरावांना रायभानची ती सरळ सरळ थाप वाटली. या पंचफुलेसाठी रायभान मागे राहिला.
संशयाचं कुरूप मुकुटरावांच्या काळजात झालं होतं. प्रत्येक प्रसंगानं संशयाच्या कुरूपाचं घर मोठं होत होतं आणि आता ते चांगलं ठसठसायला लागलं. खंडाच मग मुकुटरावांना म्हणाला, आता रायबानला विचारा, इथं राहतो का धनगर वस्तीवर जातो? रायबान हसत म्हणाला, इनामदार माझी चिंता करू नका. देहाची चाळणी झाली असती तरी मी वाडा जिंकू दिला नसता भुजंगरावाला. भुजंगरावाला पंचफुलाला पण पळवून येऊ दिली नसती. पण इथं पंचफुला स्वतःच्या बापाशी लढत होती. एखादी बाया तर वाड्यातनं पळाली असती, पण पंचफुलेनं समदे पहारेकरी सावरले, स्वतः बंदूक घेतल्यानं लढायला तयार झाली. रायबान, आज तुम्ही काय पराक्रम गाजवलात? एवढी मांडीत गोळी घुसली, पण तुमची उमेद तशीच होती ना. मुकुटरावांना दोघांचा सुखसंवाद आवडेना. आपल्या दोन्ही कानात बोटं खुपसावीत आणि त्यांना गप्प बसण्यासाठी ओरडावं असं त्यांना वाटलं होतं, पण उघडपणे बोलणार कसं? पंचफुलानं रायबांच्या हातात दुधाचा ग्लास दिला. शेवंतानं आणखीन दूध आलं. म्हातारीनं पहिल्यांदा पाणी पिलं, मग दूध घेतलं. म्हातारा मुकुटरावांकडे बघत बोलला, इनामदार, तुम्ही राजबिंड दिसता. रायबान आमच्या वाड्यात हमेशा तुमची बात करतो. असंच दोघं एकमेकांच्या जीवाला जीव देत जा. पर्वतराव आमच्या वाड्यात आठवड्याला यायचे, सागुती खाऊन जायचे, तुम्ही बी तसं येत चला. मुकुटरावांनी मान हलवली. मग खंडा वाजतात आणि म्हातारीला घेऊन आलेल्या धनगरांनी रायबानला उचललं, बैलगाडीच्या साठ्यात फुलासारखं ठेवलं. बैलगाडी चालायला लागली तेव्हा खड्डासुद्धा गाडीबरोबर चालत गेला. मुकुटराव माडीत बसून राहिले. पंचफुलाला त्यांचं ते बसणं आवडलं नाही. ती मुकुटरावांना म्हणाली, इनामदार, तुम्ही धनगर वस्तीपर्यंत रायबानला पोहोचवायला का नाही गेला? कसं जाणार? का? रायबांची काळजी घ्यायचं काही कारण राहिलेलं नाही. म्हणजे ते मेले असते तर वस्तीपर्यंत गेला असता? मुकुटरावांना बोलता येईना. ते सावरत म्हणाले, मी गेल्यावर पहारेकऱ्यांकडे बघायला कोणी नाही ना. मग वाड्यात मी कशासाठी आहे? माझ्या सुखासाठी आहे. पहारेकऱ्यांची सेवा मला नाही करता येणार? अगं पण तूच तर त्यांच्या जखमा बांधल्यास ना. माझ्या गौरवाची वेळ नाही इनामदार. रायबानाबरोबर गेला असता तर त्या म्हातारे जीवांना वाटलं असतं, आपला पोरगा ज्या इनामदारासाठी मरेपर्यंत लढतो तो इनामदार त्या लायकीचा आहे. त्यांच्या मनात नसेल आलं काही, तर रायबानला नक्की जाणवलं असेल, काही इनामदार आपल्या बैलगाडीबरोबर का नाही आले, आपण का त्यांच्यासाठी लढावं? पण माझ्यासाठी लढ असं मी रायबानला कधीच म्हणालो नाही. ग बसा इनामदार, इतके तुम्ही कृतज्ञ असाल असं वाटलं नव्हतं. ज्यांनी ही पंचफुला पळवण्यासाठी तुम्हाला मदत केली, त्याच्या जीवाला जखम झाली असता तुम्ही धोंड्यासारखं इथं माडीत बसून राहताय. इनामदार, तुम्ही उदार मानाचे असं मला वाटत होतं, पण आजचं रायबांविषयीचं तुमचं वागणं मला नाही आवडलं. मी सांगितलं ना मला पहारेकऱ्यांकडे बघावं लागेल. मग पहारेकऱ्यांचं नीट बघाल का? बघीन. रायबांकडे जाणं तुम्हाला जमणार नाही? एकदा सांगितलं ना मी. मग मी जाते रायबांच्या वाड्यावर. तू? हां. का? रायबांच्या म्हातारे आईवडलांना त्याच्या मांडीची जखम नीट बांधता येणार नाही. अगं पण पंचफुला, एक अक्षर बोलू नका हो तुम्ही. हे बघ, मी हवं तर त्या वस्तीवर रायबांची जखम भरून येईपर्यंत राहतो. मग मी नको जाऊ? नको. ते धनगर लोक अडाणी आहेत, पण त्यांच्या मनात एक आणि पोटात दुसरं असा दुजाभाव नाही आहे ना. मी जाणार रायबांच्या सेवेसाठी. त्या रायबांसाठी तू माझ्याशी भांडते? मी भांडत नाही, मी हाय ते सांगते. मला नाही आवडणार. तू माझ्याजवळ राहावीस असं मला वाटतं. मग मी जयसिंगरावाकडे गेले तेव्हा कसे राहत होतात? हे बघ, ती गोष्ट वेगळी होती, कारण जयसिंगराव तुझे आवडते होते. इनामदार, जखमी पाखरासारखी पंचफुला विव्हळली. मुकुटरावांचा तो जहरी तीर तिला बोचला. पंचफुला, मला तुझ्याशिवाय राहवत नाही, त्याला मी तरी काय करू ग? पंचफुला काही न बोलता माडी उतरून आपल्या खोलीत गेली. तिने धाडकन दार लावून टाकलं. स्वतःला पलंगावर झोकून दिलं. वाड्यात आज पहिल्यांदा पंचफुला मुसमुसून रडत होती. आपलं दुःख गाळत होती. खोलीबाहेर उभं राहून मुकुटराव इनामदार ते दुःख पाहण्याचा प्रयत्न करत होते, पण त्यांना ते दुःख जाणवत नव्हतं. बाईसाहेबांना आणि छोट्या पर्वतरावांना आणण्यासाठी मुकुटरावांनी सांगावा दिला होता, त्याप्रमाणे त्यांनी आपली काही माणसंसुद्धा पाठवली होती. बाईसाहेब छोट्या पर्वतरावांना घेऊन येणार म्हणून मुकुटरावांनी सगळ्या गावात जाहीर केलं. सगळ्या गावात उत्साहाचं उधाण आलं. गावकऱ्यांनी गावात पताका लावल्या.
बाईसाहेब पर्वतरावांची तट्ट्याची घुंगराची बैलगाडी मिरवणुकीतून सर्व गावातून मिरवायला म्हणून लेझिमवाले, ढोल ताशावाले, वाजंत्री मंडळी सगळी तयार झाली. तालमीतली पैलवान मंडळं आपल्या हत्यारांचा खेळ दाखवण्यासाठी हत्यारा काढून घोड्याचा टांगा येण्याची वाट बघायला लागली. पंचफुलानं तर सगळा वाडाच रंगारी बोलवून रंगून काढला. 15-20 कोळंबिणे हाताखाली घेऊन वाड्याचा चौक शिणसाड्यानं शिंपून काढला. दिवाणखाना, स्वयंपाकघर, बाईसाहेबांची झोपायची खोली सगळं साफ करून ठेवलं. छोट्या पर्वतरावांसाठी छानपैकी घुंगराचा पाळणा तिने सुताराकडनं तयार करून घेतला आणि तो पाळणा फुलांनी सजवून तिने बाईसाहेबांच्या खोलीत बांधूनही टाकला. 3रा प्रहर झाला. घुंगराची काठी वाजवत महार पळत गावात आला. त्याचा चेहरा भीतीनं ग्रासला होता. धापा टाकत तो मुकुटरावांना म्हणाला, "हो, घात झाला. टांग्याच्या पाठोपाठ भुजंगराव लागले. सोबतीला जयसिंगराव आहेत." मुकुटरावांच्या पोटात भीतीनं गोळा उठला. त्यांनी घाईनी बंदूक पाठीशी घेतली. काडतुसाची माळ गळ्यात अडकवली. घोड्यावर झेप घेऊन त्यांनी रिकिबीत पाय अडकवला. घोड्याला टाच मारली. बंक्या, रंग्या, फरशी, भाले घेऊन नदीच्या रोखानं धावले. पंचफुला घोड्यावर स्वार झाली. मुकुटरावांच्या पुढे तिची धाव होती. नदी काठावर सगळेजण येताच देवा नावाडी हातातलं वल्ल टाकत धावत म्हणाला, "नदीच्या खालच्या बाजूनं पळा, तिकडं पाण्याला उतारे. घोडी सहज जातील पाण्यातनं. धावा, पळा, मागापासनं बैलगाडीचा पाठलाग चाललाय." नदी ओलांडून घोडे पल्ल्याड दौडत गेले. उंबरज गावचे असंख्य वीर मुकुटरावांच्या साथीला होते. काही पायी दौडत होते, काही घोड्यावर धावत होते. भुजंगराव आणि जयसिंगरावांची घोडी टांग्याच्या मागावर बघताच राध्या सावध झाला. मुकुटरावांची नोकरी सोडून तो सरळ बाईसाहेबांच्या आबासाहेबांकडे गेला होता. त्यांनी तिथेच त्यांच्या वाड्यावर पहारेकराची जागा स्वीकारली होती आणि तोच दांडगा राध्या आता बाईसाहेबांना स्वतःच्या पहाऱ्यात घेऊन येत होता. बाईसाहेबांच्या बरोबर तट्ट्याच्या गाडीत त्यांची वृद्ध आई आणि आबासाहेबांचा विश्वासू गडी दौलती होता. दौलतीच गाडी हाकत होता. गाडीसोबत घोड्यावर राध्या खांद्यावर कुऱ्हाड टाकून होता. यमासारखा प्रचंड होता तो. त्याचं घोडंसुद्धा तरुण होतं, जाणतं होतं. आपल्या बैलगाडीचा पाठलाग होतो हे लक्षात येताच राध्या पचदिशी तळहातावर थुंकला आणि त्या हातात त्याने आपली कुऱ्हाड आवळली. डोळे घराघरा फिरवले. बाईसाहेब मात्र घाबरल्या. त्यांनी छोट्या पर्वतरावांकडे बघितलं. बेटा हातपाय हलवून हसत होता. बाईसाहेबांच्या डोळ्यात पाणी आलं. "बाईसाहेब, रडू नका, मी आहे इथं." राध्या आपल्या हातातली कुऱ्हाड आकाशात उंचवत बोलला, "अरे पण शत्रूनं पाठलाग सुरू केला ना. आपला महार म्या मागाच उंबरजला धाडलाय, तिकडनं कुमकीन." "महार मधीच हिवरगावकरांनी तोडला तर?" "अहो, महार बहादर आहे, गोंगारा दिल तो, करल उंबरज जवळ." बैलगाडी हाकणाऱ्या दौलतीचं सगळ्या परिस्थितीवर लक्ष होतं. तो नेहमी आबासाहेबांची शर्यतीची बैलगाडी हाकायचा. आत्ताही तो शर्यतीच्या वेगात बैलगाडी हाकत होता. गाडीच्या धुऱ्यावर बसून आपले दोन्ही पाय बैलांच्या दोन्ही पायांच्या मध्ये मारत होता. आणखीन वरनं शेपूट पिरगळत होता. मग चाबूक ओढत होता. बैल चौखूर उधळले होते. बैलांच्या टापा शिवाराच्या छाताडावर वाजत होत्या, दणदणत होत्या. बाईसाहेब छोट्या पर्वतरावांचं तानं मुटकुळं छातीशी आवळून सावध बसल्या. नदीच्या वरच्या बाजूनं बैलगाडी आली. तिथं नदीचं पात्र विस्तृत होतं. पाणी पसरलं होतं. वर वाळवंट पसरलं होतं. त्याच वाळवंटात गाडी आली. दौलतीनं वाऱ्याशी स्पर्धा करीत तिथपर्यंत बैलगाडी आणली. वाळवंट लागताच लोखंडी धावा वाळवंटात रोतल्या. बैलांना म्हशार लागलं. त्यांना पळता येईना. कासव गतीनं बैलगाडी चालायला लागली. बाईसाहेब तट्ट्यातनं मागे पुढे बघत होत्या. पर्वतरावांचं मुटकुळं छातीशी धरून त्या सावध बसल्या होत्या. नदीच्या वाळवंटातनं गाडी जात असताना दौलतीला वाळू उपसून नेलेल्या जागेचा अंदाज लागला नाही. तिथे बाजूला खडक होता. दाणदिशी गाडीचं चाक त्या खड्ड्यात आदळलं आणि एका बाजूचा आख मोडून पडला. तशी बैलगाडी उलटली. बाईसाहेब छोट्या पर्वतरावांसकट तट्ट्याच्या बाहेर फेकले गेल्या. बाईसाहेबांच्या आईसाहेब खुब्याला मार लागून वाळवंटात पडल्या. दौलतीनं बैल दाबून धरून तशीच बैलगाडी सुलटी केली. पण एका बाजूचं चाक आख नसल्यानं बाजूला पडलं. "देवा नावाड्या!" राध्यानं हाक मारली. सगळा नदीकाठ घुमला. बैलगाडीच्या चापकाऐवजी मग दौलतीनं गाडीच्या बावखडाला खोचलेला भाला काढला. राध्यानं आपली कुऱ्हाड तयार केली. आईसाहेब बाईसाहेब छोट्या पर्वतरावांना पदराखाली घेऊन चालायला लागल्या. तो भुजंगराव आणि जयसिंगरावांच्या सोबत आणखी 3-4 त्यांना गराडा घातला.
थांबा सगळे, भुजंगरावांनी इशारा दिला. आमची वाट सोडा, राध्यानं धमकी दिली. वाट सोडतो एक अट आहे, बाईसाहेबांना आमच्या हवाली करा. छोट्या पोराला पाहिजे तर घेऊन जावा. अरे तुझ्या मायला जीभ हसडल मी, राध्या चवताळून बोलला आणि त्यांनी जयसिंगरावांच्यावर उडी घेतली. त्यांनी जयसिंगरावांचं नरडच पकडलं. जयसिंगरावांनी तोंड वाचलं, डोळे फिरवले. दौलती जयसिंगरावावर भाला ठोकणार तर भुजंगरावांनी बंदुकीची नळी सरळ राधेच्या छातीवर धरली आणि म्हणले, त्याचा गळा सोड. पाटला, हिकमत चालणार नाही, चालव गोळी. भुजंगरावांनी तो दैत्य बघितला. त्याच्या पोलादी पकडी जयसिंगराव बोक्यानं मान पकडलेल्या कोंबड्यासारखे हातपाय झाडत होते. दुसऱ्या हातानं राध्यानं आपली कुऱ्हाड भुजंगरावांवर फेकली. ती भुजंगरावांच्या घोड्याच्या मस्तकात बसली. घोड्यानं खिंकाळून लगाम दाताखाली हरभऱ्यासारखा चावला आणि भुजंगरावाच्या सकट तो घोडा धावायला लागला. भुजंगरावांनी लगाम खेचला. घोड्याचं डोकं वाहत होतं, त्याचे पाय नाचत होते. जयसिंगरावांची ती अवस्था. भुजंगरावांनी सरळ गोळी झाडली. उघड्या पाठीत गोळी घुसताच राध्या भयान कोसळला. जयसिंगरावांची पकड सैल झाली होती. त्यांनी आपली सुटका करून घेतली. जखमी राध्याच्या कंबरड्यात लाद घातली. बाईसाहेब घोड्यावर बसा. जयसिंगराव बाईसाहेबांना म्हणाले, माझं लेकरू आहे, पदर पसरते. अरे तुझ्या मुकुटरावांनी माझी पंचफुला पळवली, तुम्ही साथ दिली, ते सगळं आठवा. तुमची इच्छा असेल तर तुमचं मूलसुद्धा आम्ही तुमच्या सकट सांभाळायला तयार आहे. जयसिंगराव हलकट शब्दात बोलला. तू तोंड सांभाळून बोला मेले. बाईसाहेब आता वाघीण बांधल्या होत्या. खाली पडलेल्या राधेची कुऱ्हाड बाईसाहेबांनी खेचून घेतली. आईसाहेबांनी आपल्या छातीशी छोट्या पर्वतरावांना कवटाळलं. मग एकच हातगाई उडाली. बाईसाहेबांनी जीवावर उदार होऊन आपल्या हातातली कुऱ्हाड चालवली. साथीला दौलती. त्या दोघांभोवती गराडा पडला. भुजंगराव, जयसिंगराव, आणखीन 4-5 जण. इनामदार जयसिंगरावांना बाईसाहेबांना घोड्यावर घेऊन जमत नव्हतं. भुजंगराव जयसिंगरावांना तीच कामगिरी करायला सांगत होते. पण बाईसाहेबांच्या हातातली कुऱ्हाड फिरत होती. वीधभर लांबीचं ते चकाकतं पातं सांजच्या उन्हात चमकत होतं. बाईसाहेब जीवाच्या आकांतानं चाल करत होत्या. दौलती, भुजंगराव किंवा जयसिंगरावांना बाईसाहेबांना हात लावू द्यायला तयार नव्हता. त्यातच मुकुटराव, खंडा, बंका वाळवंटात आले. मांडीची जखम बरी न झालेला रायभानसुद्धा घोड्यावर आला होता. मग एकच लढाई जुंपली. बाईसाहेबांना रणमर्दिनीचं अवसान चढलं. जयसिंगरावांनी सगळा रागरंग ओळखला, भाला फेकला, अचूक नेमबाजीनं काम केलं. उरात फाळ घेऊन बाईसाहेब खाली कोसळल्या. पंचफुला दौडत आली होती. तिने भुजंगरावांच्या हातातली बंदूक हिसकवली, त्यांना निशस्त्र केलं. खंडा वस्तादनं भुजंगरावांना घोड्यावरनं खाली खेचलं. पंचफुलानं आईसाहेब बघितल्या. त्यांच्या दोन्ही हातानं त्यांनी उराशी मूल कवटाळलेलं. पंचफुलानं मुलाचं मुटकुळं आपल्या पाठीशी बांधलं. आईसाहेबांना आपल्या पुढे बसवून पंचफुला उंबरचकडे पळाली. मुकुटरावांनी बाईसाहेबांचा मुडदा बघताच हाणामार सुरू केली. खंडा, बंका, रायभान सगळे तुटून पडले. जयसिंगरावांनी, भुजंगरावांनी प्रसंग ओळखला. बाईसाहेब मातीत मिळाली होती, तर मुकुटरावांचा वंश पंचफुलेनं पळवला होता. आता कशासाठी थांबायचं? हिवरगावचे 4-5 जण मरून वाळवंटात पडले होते. त्यांचा हिशोब न करता भुजंगराव, जयसिंगराव पळून गेले. राध्यासारखा बलवान पाठीत गोळी लागून पडला होता. रायभाननं त्याला चाचपलं. त्याच्या शरीरात धुगधुगी होती, पण तीही त्याला घोड्यावर घेताच बंद पडली. राध्या गेला होता. बंक्यानं डोळे टिपले. बाईसाहेबांच्या उरातला तो भाल्याचा फाळ, कुठं ते नाजूक फूल आणि त्या फुलात घुसलेला तो पोलादी टोकदार काटा. बाईसाहेबांना बघून मुकुटरावांच्या संवेदना बधीर झाल्या. त्यांच्या डोळ्यातनं अश्रू सांडत नव्हता, का ओठातनं शब्द फुटत नव्हता. नंदीच्या पाठोपाठ हिवरगावच्या भुजंगरावाने आणि जयसिंगरावांनी मुकुटरावांना चांगलाच हादरा दिला होता. मित्रांनो, हा 13वा भाग इथेच संपला. 14वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार.